लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वात आवडीने खाल्ली जाणारी डिश म्हणजे लोणी स्पंज डोसा। पुण्यात हा डोसा सर्वत्र भेटतो आणि खूप फेमस। तर आज मी तुम्हाला डोशासोबत डाळ कुकरला न लावता झटपट 10 मिनिटांमध्ये होणारं सांबर पण शेअर करणार आहे। त्याचबरोबर व्हाईट चटणी, रेड चटणी रेसिपी आणि बटाट्याची भाजी हे सर्व शेअर करणार आहे। ते पण खूप टिप्स सोबत आणि अगदी कमी वेळात होणारं कॉम्बोच म्हणता येईल याला। मऊ असल्याने सगळ्याच वयाचे लोक आवडीने हा डोसा खातात, कारण मऊसूत असल्याने पचायला एकदम हलका असतो। सगळ्यात पहिले आपल्याला 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ छान स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजत ठेवायचे। नंतर 5 तासाने हे मिक्सरला काढायचं आहे, एकदम फाईन पेस्ट काढायची आहे। आता इथं 4 चमचे पोहे स्वच्छ धुवून याबरोबर मिक्सरला काढायचे आहेत। आता हे सर्व चांगलं मिक्स करून झाकून 7 ते 8 तास आंबण्यासाठी ठेवायचं आहे। आता नेक्स्ट मॉर्निंग तुम्ही पीठ पाहू शकता किती छान फुगलं आहे। आता मी मीठ टाकून मिक्स करून हे पीठ साईडला ठेवते आणि बाकीचं प्रिपरेशन करायचं आहे ते करून घेते। आज मी तुमच्यासोबत लोणी स्पंज डोस्याची रेसिपी तर शेअर करणारच आहे, पण अगदी परफेक्ट बनण्यासाठी सोबतच टिप्स पण शेअर करणार आहे। आता एका कढईत अगदी थोडंसं तेल टाकून त्यात 4 हिरव्या मिरच्या छान फ्राय करून घ्यायच्या। आता त्यात भाजून साल काढलेले शेंगदाणे, थोडे फुटाणे पण साल काढून हलके फ्राय करायचे। आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात चवीप्रमाणे मीठ टाकून एकदम फाईन पेस्ट करायची। इथं व्हाईट चटणी रेडी आहे, फक्त मोहरी, कढीपत्ता तेलात घालून तडका मारायचा। चटणी रेडी आहे। हवं असेल तर तुम्ही यात ओलं खोबरं पण ॲड करू शकता, मी नाही केलेलं। आता आणखी एक नेक्स्ट चटणी, त्यासाठी कढईत थोडं तेल घेऊन थोडी मोहरी टाकायची आणि 1 बेडगी मिरची, 2 चमचे स्वच्छ कपड्याने पुसलेली कोरडी उडीद डाळ, अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो, 1 चमचा फुटाणे टाकून हे सर्व चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। आता यात अर्धा चमचा लाल तिखट, चवीपुरता गूळ आणि मीठ घालून चांगलं बारीक मिक्सरला काढून घ्यायचं आहे। आता यात मी तडका देणार नाही, कारण ऑलरेडी फोडणीत मोहरी घातली होती। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक तडका देऊ शकता। रेड चटणी पण रेडी आहे, टेक्स्चर पाहू शकता। आता मी फक्त 5 मिनिटांमध्ये बटाट्याच्या भाजीला फोडणी देणार आहे। कढईत तेल, जिरं, मोहरी, हिंग, अद्रक, लसूण पेस्ट तसेच कढीपत्ता, कोथिंबीर घालून छान फ्राय करायचं। आता यात एक बारीक कट केलेला कांदा घालून कांदा छान परतायचा। यात फक्त हळद आणि धनेपूड एवढेच मसाले ॲड करायचे। छान मिक्स करून यात 4 मीडियम साईजचे बटाटे स्मॅश करून ॲड करायचे। सोबतच चवीप्रमाणे मीठ पण टाकायचं आहे। भाजी छान मिक्स करून घ्यायची, वरून कोथिंबीर भुरभुरायची। बटाट्याची भाजी पण रेडी आहे। मी डाळ कुकरला न लावता झटपट 10 मिनिटांमध्ये होणारं सांबर सांगणार आहे। कढईत तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता, अद्रक, लसूण पेस्ट आणि उभा कट केलेला कांदा टाकून चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। आता यात अगदी मोजके मसाले ॲड करायचे, जसं की लाल तिखट, हळद, धनेपूड चवीप्रमाणे आणि 1 चमचा सांबर मसाला टाकायचा। यात 1 छोटा टोमॅटो उभा कट केलेला घालून फ्राय करायचा आहे। सोबतच मीठ पण ॲड करायचं आहे। आता मी यात ॲड करते 4 चमचे तूर डाळ, 1 चमचा मसूर डाळ आणि 2 चमचे मूग डाळ याची बनवलेली पावडर। तर ही पावडर वरील प्रमाणात डाळी घेऊन मिक्सरला बारीक पावडर बनवून ठेवायची। तुम्ही केव्हाही यूज करून सांबर बनवू शकता। प्रमाण आणखीन एकदा सांगते, 4 चमचे तूर डाळ, 2 चमचे मूग डाळ आणि 1 चमचा मसूर डाळ। आता यातली तुम्हाला एखादी डाळ नसेल आवडत तर ती डाळ तुम्ही स्किप पण करू शकता। आता ही पावडर ॲड केल्याच्या नंतर गरम पाणी ॲड करायचं आहे आणि बरोबरच चवीप्रमाणे गूळ आणि थोडासा सांबर मसाला ॲड करून छान 1-2 उकळी काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर कोथिंबीर ॲड करायची आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, हे 7 ते 8 मिनिटे झाकून शिजवायचं आहे। सांबर रेडी आहे। हे जे लोणी आहे मी घरी बनवलं आहे, 1 दिवस आधी बनवून ठेवलं। घरी बनवलेलं फ्रेश लोणीपासून बनवलेले हे डोसे खूप अप्रतिम लागतात। हेच मी यूज करणार आहे। याची रेसिपी तूप कसं बनवतात या शॉर्टमध्ये आहे, हवं असेल तर पाहू शकता। डोशाच्या पिठात मीठ आधीच ॲड करून ठेवलेलं। आता गॅसवर तवा एकदम हाय फ्लेमवर तापवायचा आणि 1 पळी पीठ टाकून अगदी थोडं स्प्रेड करून घ्यायचं आहे। हे डोसे जाडच बनवत असल्याने जास्त स्प्रेड करायची गरज नाही। आता यावर 1 चमचा लोणी टाकून घ्यायचं। नंतर डोसा फक्त 2 सेकंदासाठी परतून घ्यायचा आहे। तुम्ही बॅक साईडने कलर पाहू शकता किती सुरेख आलाय, एकदम परफेक्ट असाच हवाय। खाताना हा डोसा एकदम ब्रेडसारखा मऊ लुसलुशीत लागतो। आता इथे मी सर्व डोसे बनवून घेते। तुम्ही पाहू शकता किती छान जाळीदार व मऊसूत झालेत सर्व। आणि यामध्ये घरचं बनवलेलं लोणी ॲड केल्याने याची चव एकदम अप्रतिम लागते। आता इथे तुम्ही पाहू शकता डोस्यांची जाळी आणि त्यांची साईज किती छान झालेली आहे आणि कलर पण किती छान आलेला आहे। आता हे सर्व रेडी झालंय, मी ताट बनवलंय। ट्रस्ट मी, हे खूप टेस्टी झालतं सगळंच। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।